नितीन कुशेकर. मी एक दलित उद्योजक आहे आणि दलित समाजामध्ये जे फर्स्ट जनरेशन म्हणतो आपण त्यातून एक दलित उद्योजक म्हणून आहे मी. आता जो सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे 7 जणांच्या खंडपीठामध्ये, त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये डिवायडेशन आणि पार्टिशन करायचं, म्हणजे हे एक प्रकारचं डिवाइड अँड रूलची पॉलिसी आम्हाला तर सरळ सरळ दिसते आहे. ओके. आणि तुम्हाला एक उदाहरण देतो. एखादा जर व्यक्ती, एका गावातला जर एखादा व्यक्ती जर डोंगरावर चढत असेल रेग्युलरली प्रॅक्टिस करून, ओके, आणि त्याला जर डोंगरावर चढण्याचा जर अनुभव असेल तर तो त्यांच्या जे गावातले दुसरे मित्रमंडळी त्यांना पण सांगेल आणि त्यांना तो ट्रेन करेल त्या गोष्टीसाठी. ओके. तर हा रिझर्वेशन जे आहे ना, जर एखाद्या समाजाने जर घेतलं असेल तर त्यांना माहिती आहे की ते रिझर्वेशनचे फायदे कशा पद्धतीमध्ये आहेत, काय आहेत, आणि ते त्याच्यात जे दुसऱ्या जातीमधले लोक आहेत, जे त्याच्या खालच्या जातीचे म्हणू आपण त्यांना, पण हे सगळे दलित भावच आहेत, हे एकमेकांना कसे सपोर्टिव्ह करून पुढे जातील. कारण की उद्या काय होणार आहे, जर तुम्ही बघितलं असेल लॅटरल भूमिकेतून गव्हर्नमेंट काय करते, 40 ते 45 जागा डायरेक्टली IAS IPSच्या भरतात ते. त्यावेळेस कुणी काही सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भात कुठलाही उल्लेख करत नाही आहे. परंतु ज्यावेळी रिझर्वेशनचा विषय येतो, फक्त 17% रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये पण भावाभावामध्ये भांडण लावून जर तुम्ही या गोष्टी वाढवत असताल आणि देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण जर सर्वोच्च न्यायालय करत असेल, जे एक कायदेशीर एक न्यायपीठ आहे आपलं, आणि ते जर हा विषय करता, हा खूप एक महत्त्वाचा आणि निगडीचा प्रश्न आहे. आणि या सर्वसामान्यांची अजून डेव्हलपमेंट त्या लेवलला झालेली नाही आहे. आज जर बघायला गेलं, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आत्तापर्यंत जर बघायला गेलं तर दलित समाजामध्ये फक्त 1000 लोकांच्या फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. त्याच्यावर पण व्हेंचर कॅपिटल फंडसारखे फंड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भाजप सरकार आल्यापासून त्यांनी लागू केले, आणि त्याच्यामध्ये 150 कंपन्यांना त्यांनी देशोधडीला लावलेले. सगळा परिवार रोडवर आलेला आहे. मी एक त्यातलाच एक उद्योजक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा वाटतात ना की एका बाजूने उद्योजकांची पण उपासमार करायची, दुसऱ्या बाजूने शिक्षणामध्ये पण मुलांना शिकू नाही द्यायचं, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणामध्ये पण जातीमध्ये तेढ निर्माण करायचे. या सगळ्याचा विषय असा होणार आहे की ज्या जागा IPS IAS या लेवलच्या ज्या ऑफिसरच्या जागा आहेत त्या रिक्तच राहणार. कारण की 10वीमधला मुलगा, समजा एक एक्झाम्पल देतो, बंजारामधला समजा समाजामधला 10वीतला मुलगा हा IAS IPS होऊ शकेल का? किंवा जो पारधी समाजातला मुलगा IAS IPS होऊ शकेल का? ती जागा रिक्तच राहणार आहे. त्याच्यामुळे ज्या पूर्ण समाजासाठी आणि इक्विटीचा हा विषय आहे, तर इक्विटीच्या पद्धतीने जर बघायला गेलं तर सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगराईज वगैरे करू, तो एक संशोधनाचा भाग आहे, तो तुम्ही ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये मांडा, त्याच्यामध्ये डिबेट होऊ द्या, आणि त्या बेसिसवर सगळ्या गोष्टी होऊ द्या. डायरेक्टली जर हे सर्वोच्च न्यायालय या पद्धतीचं विचारसरणी जर भारतात आणत असेल लोकांपर्यंत, तर हे खूप असं मला वाटतं की हे पुढच्या भविष्यासाठी हे जातीमध्ये तेढ निर्माण होऊन उद्या भारतामध्ये काय होईल आणि काय म्हणजे लोक कशा पद्धतीने सर्वाईव्ह करतील, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आंबेडकरी समाज हा संविधान, लोकशाही, बाबासाहेबांचा विचार आणि त्यांच्या कायद्यावर विश्वास ठेवणारा आहे. मग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आंदोलन का? याचा विषय असा आहे, आपण दलित समाज किंवा भारतातले लोक जे संविधानावर विचार ठेवतात, पण याच्यामध्ये एक विचार केला आहे का तुम्ही, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश जे सुप्रीम कोर्टचे जे CJI वगैरे जे बसवलेले आहेत, हे त्या पार्टीला प्रमोट करतात. म्हणजे हे लोकांमधून निवडून आलेले लोक नाही आहेत. म्हणजे एंड ऑफ द डे काय आहे, ज्यावेळेस आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे त्यावेळेस त्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय फक्त त्याच्याबद्दल जे काही तथ्य मांडण्याचा प्रयत्न करेल. ओके. पण एंड ऑफ द डे शेवटी जिथे लोकसभा आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत, आणि त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था जे काही नियम ॲक्ट बनवायचे ते पुढचे राहतील. पण सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला की सर्वोच्च न्यायालयासाठी जी कायदेशीर संस्था आहे आणि त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे 7 जणांचं खंडपीठ आहे, त्यांनी अशा प्रकारचा निकाल द्यावा. हे एक म्हणजे शॉकिंग न्यूज आहे एक दलित आणि भारतीय लोकांसाठी.